प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. क्रिकेटची मॅच सुरू होती. शेवटचा षटक सुरू होतं. शेवटच्या त्या ओव्हरमध्ये जिंकू किंवा मरू अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली. दोन चांगले खेळाडू फलंदाज म्हणून फलंदाजी करत होते आणि चांगल्या खेळाडूने आपला चेंडू टोलवला. तो हवेमध्ये उंच उडाला आणि दुर्दैवाने दुसऱ्या एका क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने कॅच घेतला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीममध्ये मोठा जल्लोष सुरू झाला. स्टेडियममधील प्रेक्षकांनी संपूर्ण स्टेडियम आपल्या डोक्यावरती घेतलं. आता नक्कीच फलंदाजी करणाऱ्या टीमला पराभव पत्करावा लागणार आहे अशा प्रकारे जल्लोषाचं वातावरण निर्माण झालेलं. आणि क्षणार्धात सर्व काही शांत झालं, कारण अंपायरने इशारा दिला होता की तो नो बॉल होता. जल्लोषाचं रूपांतर गोंधळामध्ये झालं. ज्या खेळाडूने कॅच घेतलेला होता तो हताश झाला, वैतागला, चिडला. चित्रफीत मागे सरकवण्यात आली, पुन्हा बघण्यात आली आणि त्या ठिकाणी खरोखरच तो नो बॉल असल्याचं सिद्ध झालं. सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती नाईलाजास्तव जाऊन उभे राहिले. संपूर्ण घटना काय सांगते? खेळासाठी नियम असतात, त्या नियमांचं पालन करावं लागतं. आपल्याला एखादी गोष्ट कितीही आवडली तरी नियमांच्या पलीकडे जाऊन ती करता येत नाही, हेच जणू काही ह्या प्रसंगावरून आपल्याला शिकायला मिळतं. यहुदी लोकांसाठी देखील परमेश्वराने काही नियम लावून दिले होते. त्यातील एक नियम होता वल्हांडणाच्या सणाविषयीचा आणि दुसरा एक नियम होता शब्बात दिवस पाळण्याविषयीचा. वल्हांडणाचा सण कशा प्रकारे साजरा करायचा त्याविषयीचं वर्णन आजच्या पहिल्या वाचनामध्ये आलेलं आहे. इस्रायली लोकांसाठी 3 सण महत्त्वाचे होते. वल्हांडणाचा सण, त्यानंतर पेंटेकोसचा सण आणि नंतर मंडपाचा सण. जसजसा त्यांचा प्रवास इजिप्तकडून वतनभूमीच्या दिशेने होत गेला तसतसे हे 3 सण त्यांनी साजरे केलेले आहेत. तर त्यापैकी पहिला सण वल्हांडणाचा, की जो त्यांनी साक्षात इजिप्त देशामध्ये असतानाच साजरा केला. ह्या वल्हांडण सणाचे काही महत्त्वाचे घटक होते की 1 वर्षाचा कोकरू, त्यानंतर द्राक्षरस, नंतर कडू भाजी आणि बेखमीर भाकर. ह्या 4 गोष्टींमध्ये फार मोठा अर्थ दडलेला होता की निष्पाप कोकरू हे परमेश्वराच्या रक्षणाचं प्रतीक होतं. बेखमीर भाकर हे इस्रायली लोकांच्या निष्पाप जीवनासाठी त्यांना करण्यात आलेल्या पाचारणाचं प्रतीक होता. द्राक्षरस हे परमेश्वर त्यांना देत असणाऱ्या दुधामधाच्या प्रदेशाचं प्रतीक होतं. आणि कडू भाजी इजिप्त देशामध्ये त्यांनी सहन केलेल्या सर्व हाल अपेष्टांचं प्रतीक होतं. ह्याची सातत्याने त्यांना आठवण राहावी म्हणून वल्हांडणाच्या सणामध्ये त्यांना एकूण 4 द्राक्षरसाचे प्याले प्राशन करावे लागत. पहिला प्याला आशीर्वादाचा होता, दुसरा प्याला कराराचा होता, तिसरा प्याला आठवणीचा होता आणि चौथा प्याला स्तुतीचा होता. अशा प्रकारे वल्हांडण सण साजरा करण्यासाठी काही नियम लावून दिलेले होते. त्याविषयीचं वर्णन आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकणार आहोत. शुभवर्तमानामध्ये शब्बाताविषयीचे जे नियम होते त्यावरून प्रभू येशू ख्रिस्त, त्याचे शिष्य आणि फरुशी ह्यांच्यामध्ये बातचीत झाल्याचं आपल्या लक्षात येतं. प्रभू येशू ख्रिस्ताला सांगण्यात आलं की शब्बात दिवशी जे करू नये ते तुमचं शिष्य का करत आहेत. काय नक्की करत होते? ते कणसे मोडून त्याचे दाणे हातावरती चोळून खात होते. म्हणजे ते जणू काही एक प्रकारचं काम होतं. ते शेतामधून चालत होते, ते देखील एक प्रकारचं काम होतं. शब्बात दिवशी विश्रांती घ्यायची असा नियम होता. परंतु प्रभू येशू ख्रिस्त किती सुंदर उत्तर देतो. शब्बात महत्त्वाचा की माणूस महत्त्वाचा? माणूस महत्त्वाचा आहे.
माणसासाठी नियम करण्यात आलेले आहेत. माणूसच जर जिवंत राहिला नाही तर मग नियम कसे काय पुढे पाळत राहायचं. म्हणून माणसाने नियम पाळत असताना सर्वप्रथम माणसाचा प्राण, माणसाचं जीवन ह्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. आज आपण परमेश्वराकडे विशेष कृपा मागूया की त्याने आपल्याला जे नियम दिलेले आहेत, 10 आज्ञा म्हणा किंवा ख्रिस्त सभेचे जे काही नियम आहेत, उपासनेचे जे काही नियम आहेत, प्रार्थनेचे, नोवेनाचे जे काही नियम आहेत, ते अगदी मनापासून पाळून त्याद्वारे परमेश्वराचा आशीर्वाद मिळवण्यास आपण पात्र ठरावेत. म्हणून त्याच्याकडे विशेष कृपा आणि शक्ती मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.